नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता राज्यात जोरदारपणे सुरू आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही मोर्चे बांधणीला आता वेग आलेला आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावामधील लोकांच्या मनामध्ये विद्यमान आमदारांच्या बद्दल काय मत आहे, त्याचबरोबर आगामी काळामध्ये कोणाला आमदार करायचं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत। आज फलटण तालुक्यातील सासकल या गावामध्ये आलो आहोत। इथल्या लोकांबरोबर आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय। त्या विनंती आहे, आमचे नमस्ते फलटणचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। यंदा कोणाचा वार आहे काय? यंदा वार राजांचंच आहे। कशामुळं? राजांची काम आहेत गावात, त्यामुळे विकास आहे भरपूर, त्यामुळे राजांचंच वार। काय काय विकास कामं झाली? विकास काय, रस्त्यांची, पाण्याची सगळी विकास काम त्यांनी केलेले आहेत भरपूर, हा, त्यामुळे राजांचंच वार आहे। काय काय अजून काय काय विकास कामं केली? विकास सगळे अंतर्गत ते आपले स्वतः येऊन लक्ष देऊन जातात। बाकीचे का विकास काम भरपूर झालेले आहेत गावात इतरांच्या, त्यामुळे वार राजांचंच वार आहे काय? वार तसं म्हटलं तर आता काय झालंय, आपल्या इकडे काम पण एवढी काय झालेली नाही ती। बर, एक तर आमचं गाव एवढ्या अडचणीत असताना आमच्या गावाची सुधारणा नाही, अजिबात नाही। बर, त्यामुळं वार आता रणजितदादाचं राहील। कशामुळं? कारण त्यांनी आता नवीन ह्याच्या उमदीमध्ये कामं चालू केलेली आहेत, ती कामं करतात। काय काय कामं केली? आता तसं बांधाऱ्याची कामं झाली आमच्या गावात मोठी मोठी। परत डांबरीचे झालंय, हा डांबरी झालाय, हिकोला डांबरी झालाय, रामोशी वस्तीला, अशी बरीच कामं झाली ती। त्यामुळे त्यांचाच वार आहे। उमेदवार कोण आहे यंदा? आता उमेदवार ते देतील, ती कोणी दिल तो मान्य करायचा, कोणी दिल त्यांचं मान्य करायचा असं आहे। मग तो कुठला का असाना, मागासवर्गीय तर असा हा निश्चितच आहे, हा मतदारसंघ मागासवर्गीय आहे। हो हो, आपला आमदार इकडे आलतो का? आमदार आम्हाला तर कधी कळतच नाही, येतात कधी नाही ती कळत नाही। विकास काम काय? अजिबात नाही, होय, अजिबात नाही। काय पण वार तर रणजितच राहणार तर। होय, वार काय राष्ट्रवादीचं? राष्ट्रवादीचं? पण कोणत्या राष्ट्रवादीचं? मोठ्या का बारक्या? बारक्या बारक्या म्हणजे अजितदादांच्या? कशामुळं? कशा संजीवमुळं? संजीवमुळं? पण ते महाराज तुतारीत गेल्यानं कसं काय? मग तुतारीच वार, मग तुतारीचं आता आहे तर वर महाराजांच्या माग, महाराजांच्या माग। पण कशामुळं? महाराजांचं कामकाज चांगलं आहे। काय कामं केली? काय काय कामं केली? काय सगळे काम महाराजांचे आहेत काय? संजीवमुळं। उमेदवार कोण आहेत यंदा? काय आमदारकी लागली? काय दीपक चव्हाणच लागणार। दीपक चव्हाणच पुन्हा एकदा त्यांनाच? पण मोदींचं 2000 मिळलं का? नाही मिळलं आम्हाला, काय मिळलं नाही तो? लाडक्या बहिणीचं? लाडक्या बहिणीचं मिळालं पण बायकांना मिळलं, आम्हाला काय येतं? तुम्हाला नाही काय? आम्हाला काय येतं? तुम्हाला पण दिलं पाहिजे तो। आता काय आम्हाला दिलं पाहिजे, आमचं व्हायनाच काम। पण ती मोदीचं काम मिळलं नाही तर? मोदीचं काय काम आमचं व्हायना, वडील एक्सपायर झाल्यामुळं। होय, त्यामुळे मिळण्याचं फार मारलं नाही? होय, भरलाय, पण ते काय 1.5 वर्ष झालं भरलेलं। होय, वार म्हणजे मग वार काय आता काय बाबांचं वार, बाबांचं। आता काय ते सांग, आमदारकी लागली या? लागली का? हो, कोण लागली? आता उभा राहते त्या आमदार दीपक चव्हाण पुन्हा एकदा उभा राहतो या, सचिन कांबळे पाटील उभा राहतो या, आणखीन काय उमेदवार आहेत? कसं काय यंदा कोणाचं वार आहे? काय भाजपचं दिसतंय या? दिसतंय या म्हणजे कुठे दिसतंय या? लोकांच्या तोंडातनं? कशामुळं? काय म्हणते, लाडक्या बहिणीचं केलं, लाडक्या बहिणीचं केलं, आपलेच पैसे आपल्याला, आपलंच पैसे आपल्याला दिलं, अजून काय केलं म्हणते ती? काय मोदीचं 2000 दिलं म्हणते ती, म्हणते पण ते आपलंच आपल्याला दिलं, पण आपलंच आपल्याला दिलं। पण वार शरद पवार जास्त, शरद पवार जास्त आहे। आधी म्हणताय भाजपचा आहे, पुन्हा म्हणताय लोक म्हणतात काय, लोक म्हणते भाजपचा आहे, आणि तुम्ही म्हणताय शरद पवारांचा आहे। आमदारकीची निवडणूक आली, आमदारकीच्या निवडणुकीला आता आहे की भाजपाचा वार। कशामुळं? का आता एवढ्या सगळ्या योजना बिजना दिलते, सगळं त्यांना हे केलंय म्हणलं। कुठल्या कुठल्या योजना राबवल्या ते? सगळ्या दिलते की आता महिलांना लाडक्या बहिणीची योजना दिली, परत 3 टाक्या फ्री दिल्या, अजून PM किसानची योजना आहे, परत आपल्या नमो शेतकरी आहे, सगळ्याची योजना दिल्या त्यांना। त्याच्यामुळे वार सध्याचं जे सरकार आहे एकनाथ शिंदे सरकार, त्यांचं काम कसं आहे?
चांगलं आहे काम त्यांचं. होय. हो चांगलं आहे. आपल्या फलटणचं आमदारांचं कसं काय? फलटणचं आमदार काय ते काय हा त्यांचं काम कसं काय? त्यांचं पण आहे की चांगलं, पण काय तिचं कधी चांगलं करते तर कधी वाईट करते ते त्याचं काय. हा तिकडे तुमच्या गावामध्ये काय विकास काम झाली का? काय नाही ते कामगार आमच्या गावात. आमच्या गावाकडे कोण लक्ष पण देत नाही. जवळजवळ 25-30 वर्ष झालं आमच्या गावात काय सुद्धा विकास नाही. काय सुद्धा विकास नाही. कारण पडलेली लोक पण रामराजेंची येतील, जिंकलेली लोक पण रामराजे येतील. दोन्हीकडे रामराजेंचं. हा फक्त गावात आमची एकी नसल्यामुळे हे सगळं राजकारण चालतंय. राजकारण लय चालतंय. लय जोरात लय आमच्या गावात पुढारी. विकास काम अजिबात नाही. आता परवा रामराजेची नाही कार्यक्रम झाला आहे गांधी रोडला. जवळजवळ 4.5 कोटीची काम मंजूर झाली. त्याच्या गावात एकी आहे ना. आमच्या गावात एकीच नाही. त्यामुळं आमच्या गावात कोण पाठपुरा म्हणजे असं कुठले कामं पाहिजे असे का सांगितले पाहिजे ना. आमच्या गावात एकी नसल्यामुळं कोण तसं कामं पण मागत नाही. एक सुद्धा काम मंजूर नाही गावात. वार दोघं म्हणजे सगळे गाव रामराजेच आहे की, पण गावात एकी नसल्यामुळे सगळं असं होतंय. वार कोणाचं मग? वार तसं नाही सांगू शकत. काय जिंकलेले तिकडे जाते, पडलेले पण तिकडे जाते. असं होतं. रामराजेची निवडणूक लागली या. वार कोणाचं आहे? वार कोणाचं आता काय रामराजेंचं. कशामुळं? आमच्याकडे विकासच केला. काय विकास केला? आता रस्ते केलेत. रस्ते केलेत. अजून काय आता पाण्याची सोय केली, सगळं केलं. पाण्याची सोय केली. अजून काय पण रामराजेंचं काय नेमकं? तुतारी का गाड्या? आता काय घेतलं त्याच्यावर. काय घेतलं ते चालतंय तुम्हाला? तुतारी घेतलं तरी चालतंय, गाड्या घेतलं तरी चालतंय. काय केलंय? रस्ता, पाण्याची सोय. रस्ता केलाय, पाण्याची सोय केली. आता आम्ही रानात आहे, सगळी रानात राहिलाय. काय माहिती नाही, पण रामराजेंचं काम चांगलं आहे. कामं केली त्यांनी, रस्ते बिस्त केलं. ठीक यंदा वारतच बघायला गेलं तर हिथं काय आहे माहिती का? गावच तसं आमचं आहे रामराज्याकडे. सगळं गाव. वारतच आता काय माहितीये का? बीजेपीचं. कारण काय माहितीये का? आता पीएम माणसाला 2,000 रुपये महिन्याला 2,000. लाडकी बहीण, जनधन योजना. लाडकी बहीण 3,000, 3,500 झालं. जनधन किती? 2,000. पुन्हा 2,000, 5,500 झालं. 5,500 रुपये. अजून इकडे तिकडे रेशनिंग फुकट. हे आपलं सीधा आनंदाचा त्या आनंदाचा सीधा जाऊ दे. थोडंफार तिकडे 100 द्यावं लागतं. पण इकडे 2 रुपये 3 रुपये इकडे नाही. फुकटच आहे रेशनिंग. फुकटच आहे. 2 रुपये बी नाही. 2 रुपये बी नाहीत. आता यायला पहिले होते 2,000. 2 रुपये नाही, ते बंद झालं. ते बी फुकट आहे. त्याच्यामुळे कसं आहे का माहिती का? गावाचं सोडून द्या, पण वार सध्याला जिकडे तिकडे बघतोय ना आपण, तर ती काय माहिती का? बीजेपीचं गाव राजांचं गाव राजांचं. वार भाजपचं. ही वेगळंच बघायला मिळाले. गावात फक्त इथं काय माहिती का? दोन्ही पार्टी आमच्या राजाच्याच आहेत. दोन्ही पार्ट्या राजांच्या. पण वार भाजपचं. होय, अगदी. पण विकास कामं झाली का? विकासाचं काय माहिती का? आमच्या गावाला यायला तुम्ही आता कुठनं आला असेल, तुम्हालाच माहिती कसा रोड आहे ती. पण गावात काय माहिती का? साधारण देऊळ, सभा मंडप ही ती राजांनी केलेली आहे ती. पण गावात यायच्या रोडच्या नावाने बंबाबंब आहे. रोडच्या नावाने बंबाबंब. अगदी. रोड झालाच नाही. आमदार कोण आहेत आपलं माहित आहे का? दीपक चव्हाण. होय. आपल्याकडे येतं का? आले होते 7-8 महिन्यापूर्वी. 7-8 महिन्यापूर्वी. बस. काय विकास काम? त्यांचं काय अजून काय? त्यांचं काय नाही. त्यांच्याकडून काय कामाचं नाही. हे रामराजे म्हणतील तेच आहेत. ते त्यांचेच आहेत. त्यांचेच आहेत. गाव राजांचं आणि वार बीजेपी. दोन्हीकडे सांगता येत नाही. दोन्हीकडे आहे. म्हणजे दोन्हीकडे म्हणजे कोणाकोण? बीजेपी बिन तुतारी बी. आणि गाड्यावर थोडंच आहे. तुतारीन बीजेपी निम्म आणि गाड्यावर थोडस. पण विकास काम झाली का? विकास काम हे गावातल्याच काही गोष्टींमुळे होत नाहीत. गावातल्या काही गोष्टीमुळे होत नाहीत. काय गोष्टी आहेत गावातल्या? काय किरकोळ असणार आता वरच्या पातळीच्या. आम्ही सामान्य माणसं. तुम्ही सामान्य. काय गोष्टी गावातल्या त्या. तर काय विकास काम रस्ते बिस्त झालं का? रस्ते काय नाही. रस्त्याचे काय किरकोळ होतात, किंवा रस्ते जरी आले तरी कोणी आडवं जाणे, आडवं चालायचं सारखं, पायात पाय घालायचा सारखा. त्याच्यात काम. पण आमदार कोण आहेत आपलं? इकडं विकास काम आलं का? इकडं परवा दिवशी भेट देऊन गेले गावाला. काय विषय होता? विषय काय नाही, असेच आले होते. कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या उपस्थित कार्यक्रमाला आलतं. पण काय होईल यंदा मग आमदारकीचं पुढचं? तसं काय सांगता येणार. तसं काय सांगता येत नाही. काय सांगता येत गावात काय सांगता येत नाही. निम आहे. होय.
काय म्हणताय तुतारे कशामुळं तुतारे आमचं मान नेताच आहे ती नेता तुमचा आहे कवापासून अहो पहिल्यापासून नेता तर रामराजे जाते तुतारे रामराज जात होते जाणार मग त्यांची नाम येतात गेलं की तुमची तुतारी लगेच फिक्स आणखी फिक्स वाटतं गेले नाही गेले आम्ही तुतारे नाही गेलं तरी तुम्ही तुतारी होय पण एवढं कशामुळे तुतारी आमचा प्रेमच आहे आमचं साहेब कशामुळं पहिल्यापासूनच होय आम्ही कुणाला मतदान केलंच नाही कुणाला केलंच नाही तुतारीला केलं तुतारीच फक्त तुतारे फक्त गाड्या होतं गाड्या आता तुतारी म्हणून तुतारी पण कशामुळे एवढं काय नाही आमचं प्रेमच आहे तालुक्याच्या बाहेरचा नेता तालुक्याचा आहे हा मग काय झालं होय काय कुणाला काय मतदान करायचं विकास कामं झाली का आपल्या गावची विकास कामं विकास कामं होईल आणि तिथं काय कोणी जरी आलं तर विकास कामं व्हायची विकास कामं व्हायची होय पण भाजपचं कसं काय भाजपचं नाही इकडे चालत अहो 2000 चालू केलं की मोदीनं नाही तू चालू तर नाही चालू होत. हा लाडक्या बहिणीच दिलं 1500 नाही होय 1500 दिलं तरी नाही होय तरी पण नाही वार वारे सगळे तुम्ही सांगितलं तुम्ही इथं असता नसला का नाही सगळं तुतारीच वार आहे बघा मावशी काय लाडक्या बहिणीच मिळलं का हो मिळाले किती मिळालं 4,500 रुपये 4,500 मिळालं काय केलं काय करतोय गेला खर्चून इतकी महागाई वाढवली काय करणार आहे देऊ खर्चून टाकलं सगळं हा पण कुणी दिलं भैया जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हो. त्यांनी लाडकी बहीण दिलं हो पण यंदा आता इलेक्शन लागलंय आमदारकीचं मग मतदानाचं कसं काय ती काय मला सांगू नका मतदान कोणाला आता जर सरकारने तुम्हाला दिलं तर त्यांच्या कामाबद्दल त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा मिळत असतं आता का अगोदर काय मिळालं होतं नाही नाही कधीच नाही अगोदर हा त्यांनी 1,500 ही देण्यापेक्षा त्यांनी महागाई कमी करायची हा. आणि जे काय आहे मुलांना किंवा महिलांना त्यांनी बाकीचं बघायचं पण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे स्वस्त परत मुलांना शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि महागाई कमी केली पाहिजे शेतकऱ्यांकडे मेन म्हणजे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांकडे औषधं खतं बियाणे तर महागाई केली त्यांनी हा. आणि शेतीमालाला भाव कमी दिला कमी दिला हो बाकीचं दुसरं काय नाही पण एवढं केलं पाहिजे त्यांनी वार कुणाचं आहे वार भाजपचं आहे कशामुळं अहो यंदा जिकडे आमचं रामराजे साहेब आणि संजय बाबा जिकडे असतील तिकडे आमचं गाव सगळं आहे तिकडं आहे हो कशामुळं पण कशामुळे म्हणजे पहिल्यापासून त्यांनी आमचं गाव शेत घेतलं विकास कामं झाली का विकास कामं नाही झाली परंतु ते विकास कामं करतील करतील हा काय काय आतापर्यंत काय काय विकास कामं झाली काय आता काय रस्ता जिथे जिथे नव्हतं तो रस्ता झाला बर कायमची बेकारी होती ती हा. प्रश्न मिटवला हा थोडा आणि बाकी काय करायचं आपला आमदार आणि शाळा बांधून दिली आता आणखी आमदार आपलं येतं का इकडं आमदार बी येतात येत होते ना येतात काम कसं काय आमदारांचं काम चांगलं आहे पण ते मोदीनं 2000 दिले की तुम्हाला देऊ दे ना काय फरक पडतो होय हो. पुन्हा लाडक्या बहिणीचं दिलं तुम्हाला नाही ना आम्ही लाडक्या बहिणीच घेतलं बी नाही घेतलं नाही अजिबात नाही घेतलं. कशामुळं नाही आम्ही सर्व्हिसला होतो सर्व्हिसला होता हा, त्यामुळे त्यामुळे घेतलं नाही नाही घेतलं. पण आमदारकीचं काय होईल येणार आता आता आमदारकीचं जिकडे रामराजे असतील तिकडे ते रामराजांची सुटी येणार जिकडं रामराजे असतील तिकडं येणार मग ते तुतारीकडे असू द्या हो कुठे बी असू द्या गाठ्याकडे असू द्या कुठे बी असू द्या जिकडे असतील तिकडं हो आगवणे कसं काय आम्हाला दिसते ना दिसतंय तुम्हाला कशामुळं उभा राहणार आहेत का राहतील ना राहतील सांगता येणार नाही नाही कशामुळं आमदारकीचं कसं आहे थोडस हा माणसांची मानसिकता पण बदललेली आहे थोडीशी मानसिकता बदलली आहे. खासदारच्या टायमिंगलाच आपण बघितलंय हा हा रणजितदादांना कधी खासदारकीला वोटिंग पडत नव्हतं एवढं बर पण पहिल्यांदाच खासदारकीला वोटिंग पडलंय पहिल्यांदाच आपल्या पडलं. भागातून, हा. माड्यातून मावाड्यात ना आणि आता आमदारकीला सुद्धा थोडस वातावरण चेंजेस आहे वातावरण चेंज काय आहे सांगता येणार नाही. सांगता येणार कारण कुठला पक्ष कुठं जातोय ते काय सांगता येत नाही विद्यमान आमदारांचं कसं काय इकडं आपलं आमदारांचं काम आहे आमच्या गावात बऱ्यापैकी आलतं का इकडं हा आलेले विकास कामं केली का 100% केलेले आहेत. केले आहेत विकास काम बर आता पुढचं कसं काय होईल आमदारकीचं पुढचं आता आमदारकीचं काय सांगू शकत नाही आपण लोकांची मानसिकता कशी राहते त्याच्यावर अवलंबून आहे सध्या लोकांच्या मनामध्ये काय चाललंय लोकांच्या मनामध्ये काय थोडंसं परिवर्तन बी बघावं लागतंय परिवर्तन आता सध्या 100% परिवर्तनाकडे बघणार आणि शेवटी कामं झाले त्यामुळं मतदान सुद्धा पडणार आमच्या गावात तर बऱ्यापैकी मतदान भाजपलाच झालेलं आहे आता खासदार आता झालंय आता ही टेम्पो टिकणार का काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही हा. कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचा विचार करते पहिलं कसं होतं एखाद्या समजा नेत्यांनी सांगितलं की ह्याला मतदान करा ऐकायची तरी माणसं ऐकत होती पण आता सगळी हुशार झाली हुशार झाले जिथे आपापल्या म्हणण्याप्रमाणे त्यामुळे वार 100% वारात काय सांगू शकत नाही आपण 100% सांगू शकत नाही म्हणजे असू नये हा, जवळजवळ 50-50 होऊ शकतं 50-50 होऊ शकत 100%. वार आहे बरं आपलं आमदारकीचं आमदारकीचं बरं आहे कुणाचं पण आता दोन्ही निमून होणार दोन्ही निमणे होणार निकाल कोणाला लागणार आता काय सांगू शकत नाही सध्याच्या आमदारांचं कसं काय इकडे आलतं का नाही आलतं विकास कामं चांगली केली चांगली केली विकास कामं पण आता पुन्हा आता उभं राहिले आता कसं काय तर बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे दोन्हीकडे निमून दोन्हीकडे निमणे होणार आणि वार तुतारीचं तुतारीचं कशामुळं
तुतारीचं शरद पवारचं काम चांगलं आहे. शरद पवारांचं काम चांगलं आहे. हो. काय चांगलं काम आहे? अहो ते जुनं खोडा आलं ते जुनं खोड आलं एकदम. हो. पण कशामुळं? कशामुळे म्हणजे पहिल्यापासून जनसंपर्क आहे सगळी व्यवस्थित. जनसंपर्क आहे सगळा. हा. आणि राजांच्या म्हणून तुतारीचं आहे. पण मोदीने 2000 दिले की. मोदींनी काय लाख रुपये देऊ द्या पण इकडून नेतोय की ते तेल कसं होतं टाबा तेलाचा. तेलाचा डबा कसा होता? 1500 रुपये आता 2000 मोदींनी नेला. होय. इकडून टॅक्स आणतोय कुठं बीएसटी लावतोय. होय. मग काय पण शरद पवारांनी काय केलं असं? शरद पवार रामराजे शरद पवारकडे गेले की रामराजे जातील तिकडे जायचं. रामराजे तिकडे जातील तिकडे. हा. त्यामुळं कुणाचं वार आहे यंदा? काय यंदा तुतारीचं? तुतारी कशामुळं? कारण ती माणूसचा अनुभव आहे ना. अनुभवी माणूस आहे. आपल्या महाराष्ट्राला असा माणूस भेटलाच पाहिजे. महाराष्ट्राला असा माणूस भेटला पाहिजे. भेटलाच पाहिजे. तर आपलं आमदार कोण आहेत फलटणचं? दीपक चव्हाण. कसं काय विकास काम? आमच्या सासकलकडे तर इतकं विकास कामाचं नाही. पण रामराजे ज्या बाजूला फिरतील त्या बाजूला आमचं फिरण्याची इच्छा. रामराजे ज्या बाजूला फिरतील त्या बाजूला. हो हो. त्यामुळे वार तुतारीचं. वार तसं काय सांगता येत नाही कोणाला. सांगता येत नाही. बौद्ध आमदार हवा आहे. बौद्ध आमदार हवाय. कोण उभं राहते मग? आमचा आता सचिन कांबळे सचिन कांबळे पाटील. हा. त्यांना सगळे बौद्ध समाजात सगळे एकत्र झालं. कारण का हा आतापर्यंत तीन वर्ष म्हणजे 3 पिरियड झाले. 3 पिरियड झाले. हा. आरक्षण असून आरक्षण मिळालेलं नाही आम्हाला. आरक्षण असून पण तुम्हाला दिलं नाही. हा. तर आमचा हा आरक्षणाचा बौद्ध समाजाचा आमदार हवा याची सर्वांची इच्छा आहे. बौद्ध समाज आमदार झाला पाहिजे. होय. एकच निर्धार बौद्ध आमदार. कशामुळं? बौद्धच आम्हाला संदेश दिली ना. आमचा आमदार पाहिजे. आम्हाला संदेश दिली ना तुम्हाला? हा. आमचा हक्क आम्हाला पाहिजे. आम्हाला बौद्ध आमदार आमचा पाहिजे. आणि एकच निर्धार बौद्ध आमदार. एकच निर्धार. हा. कोण उभं राहतंय? पण कुणी दिल ते आमचं सीट आम्ही उभं करणार. आम्ही आमच्याच माणसाला मतदान करणार. तुम्ही तुमच्या माणसाला करणार. पण उभा कोण राहील त्याला? उभा कोण राहील आमचा त्याला आम्ही मतदान करणार. मतदान करणार त्यांना फिक्स मध्ये. पण विकास कामाचं कसं काय इकडं? विकास काम काय नाही. आमचे विकास काम काहीच नाही. तिचाच खेळला विकास काम काहीच नाही. ती नाही जायला. रस्ताच नाही जायला. तर काय विकास कामच नाही. ती जिथे म्हणताय ते आमच्या सत्तेत करू. हा हा. त्यामुळे एकदा यंदा बौद्ध आमदार आमचा. एकच निर्धार बौद्ध आमदार करा. आम्ही आमचा आमदार कुणी दिल त्याला आम्ही मतदान करणार. वार आहे काय? ही म्हणते तीस. काय म्हणते ती? बौद्ध आमदार कोणाचा? बुद्ध आमदार. होय. कोण उभं राहतं यंदा? कोण राहील त्याला द्यायचं मतदान. राहील त्याला द्यायचं. विकास काम काय केली का नाही त्यांनी? काय काम आहे तिथं? रस्ता आहे का मत नाही याला? रस्ता नाही. बाय खड्डा नाही. होय. विकास काम झाली का? झालीत की बऱ्यापैकी होत आहेत. कोण करते विकास काम? तसं काही सांगू शकत नाही. काय काय प्रधानमंत्रीच नाही येते, काय काय मुख्यमंत्री म्हणजे काय असेल ते येते. प्रधानमंत्रीतून येत आहेत, मुख्यमंत्रीमधून येत आहेत, दोन्हीकडून येत आहे. दोन्हीकडून येत आहेत. सरकारची कामं कशी वाटते ती? आता सध्या विद्यमान सरकार आहे आपलं एकनाथ शिंदे चांगलं आहे. केंद्राचं सरकार आहे मोदी साहेबांचं. त्यांचं कसं काय? चांगले. आणि आपलं इथलं विद्यमान आमदार कोण आहेत फलटणचं? आपल्या दीपक चव्हाण. त्यांची कामं कशी आहेत? काय कॉन्टॅक्ट नाही कसं. कॉन्टॅक्ट नाही. आपल्या गावाकडे आलतं का नाही? आलते का 2 दिवसापूर्वी आलते. विकास कामं काय त्यांनी चालू आहेत ना? भरपूर चालू आहेत विकास कामं त्यांची.